मित्रांनो नमस्कार. तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण टेन्स म्हणजे काळ या विषयावर बोलणार आहे. त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील. चला तर व्हिडिओ चालू करू. काळ काळ म्हणजे इंग्लिशमध्ये टेन्स म्हटलं जातं. काळाचे प्रकार, टाइप ऑफ टेन्स. तर मित्रांनो, काळाचे मुख्यतः 3 प्रकार पडतात: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. इंग्लिशमध्ये त्यांना वर्तमान काळाला प्रेझेंट टेन्स, भूतकाळाला पास्ट टेन्स आणि भविष्यकाळाला फ्युचर टेन्स असे म्हटले जाते. तर काळामध्ये मुख्य प्रकार आहेत 3. किती आहेत? 3. प्रत्येक काळाचे नंतर 4 उपप्रकार आहेत. ते तुम्हाला माहीत आहेत का? कोणते 4 प्रकार आहेत? माहीत आहेत? माहीत असेल तर कमेंटमध्ये येस किती काळ आहेत ते कमेंट करून सांगा. चला तर आज आपण काळाचे उपप्रकार शिकू. मुख्यतः काळाचे टोटल 12 उपप्रकार पडतात. ते कोणकोणते ते आपण माहिती करून घेऊ. टेन्स. टेन्समध्ये आपण पाहिलं किती काळ पडतात: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. चला तर आपण आज पहिल्यांदा प्रेझेंट टेन्स पाहू. प्रेझेंट टेन्सचे किती प्रकार पडतात? 4. कोणकोणते? साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण चालू वर्तमान काळ. त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ. हे प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार आहेत. चला तर आपण भूतकाळाबद्दल बोलू. भूतकाळ. भूतकाळामध्ये पण 4 उपप्रकार पडतात. कोणकोणते? साधा भूतकाळ. साधा भूतकाळ म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. नंतर आहे चालू भूतकाळ. चालू भूतकाळ म्हणजे कोणता? पास्ट कंटिन्युअस टेन्स. नंतर तिसरा कोणता? पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. नंतर आहे पूर्ण चालू भूतकाळ म्हणजे कोणता? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर भूतकाळाचे उपप्रकार किती पडतात? 4. कोणकोणते? साधा, चालू, पूर्ण, पूर्ण आणि चालू. तर आता आपण बघूया भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे कोणता? फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्सचे नंतर 4 उपप्रकार पडतात. कोणकोणते? सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. नंतर आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. नंतर तिसऱ्या नंबरचा उपप्रकार फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. नंतर आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे कोणता? पूर्ण चालू भविष्यकाळ. तर आज आपण शिकलो काळ व काळांचे प्रकार. तर चला तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, ते मला कमेंट्समध्ये उत्तर देऊन सांगा. काळाचे किती प्रकार पडतात हे कमेंट्समध्ये सांगा व प्रत्येक काळाचे किती उपप्रकार आहेत ते कमेंट्समध्ये सांगा. आणि टोटल किती उपप्रकार आहेत तेही सांगा. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ समजला असे मी गृहीत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. धन्यवाद.